हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे. तिथे आपण चॅप्टर 2 बघत आहे जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा. याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक्स आहेत. तर त्याच्यामधला आज टॉपिक बघत आहे आपण स्टँडिंग कमिटी मीन्स स्थायी कमिटी पार्ट 2. याच्या आधी आपण स्टँडिंग कमिटीचा एक पार्ट बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 20 आणि 21 सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. तसंच आजचा जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये आपण सेक्शन 22, 23 अँड 24 हे जे तीन सेक्शन्स आहे हे कव्हर करणार आहे. मेन स्टँडिंग कमिटीमध्ये टोटल 5 सेक्शन आहे 20 to 24. ठीक आहे. तर 22 जो सेक्शन आहे तो आहे आपला मेंबर्स ऑफ स्टँडिंग कमिटी ॲबसेंटिंग हिमसेल्फ फ्रॉम मीटिंग टू वॅकेट सीट. सेकंड, कॅज्युअल वॅकन्सी इन स्टँडिंग कमिटी, हाऊ टू फिल. And for standing committee may delegate power to committee special or subcommittee. मीन्स असे आपल्याजवळ 3 सेक्शन्स आहेत. त्या 3 सेक्शन्सला आपल्याला आज 25 MCQs मध्ये आपण बघूया. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स असेच नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण कॉन्स्टिट्यूशन 2 स्टँडिंग कमिटीचे पार्ट 2 चे MCQs. ठीक आहे. तर चला बघ, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वेन डज अ मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी लॉज हिज सीट ऑटोमॅटिक. स्टँडिंग कमिटीचा सदस्य आपले पद आपोआप कधी गमावतो. तर बघा ऑप्शन आहे ऑन कम्प्लिटिंग 6 month सर्व्हिस. सेकंड, इफ ॲबसेंट फॉर 2 successive months विदाउट व्हॅलिड रिझन. थर्ड, इफ ही स्पीक अगेन्स्ट द कमिटी. अँड फोर्थ, ऑन सबमिटिंग रेजिग्नेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इफ ॲबसेंट फॉर 2 successive months विदाउट व्हॅलिड रिझन. वैध कारणाशिवाय सलग 2 महिने गैरहजर राहिल्यास. ठीक आहे. ॲबसेन्स फॉर 2 consecutive months विदाउट कमिटी अप्रूव्ड रिझन लीड टू वॅकन्सी. ओके. नेक्स्ट, सेकंड, ॲबसेन्स ड्यू टू व्हॉट कंडिशन मे सेव्ह अ मेंबर फ्रॉम डिस्क्वालिफिकेशन. कोणत्या कारणामुळे अनुपस्थित सदस्य अपात्र ठरण्यापासून वाचू शकतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट. सेकंड, ट्रॅव्हल अब्रॉड. सेकंड, टेम्पररी इलनेस अप्रूव्ड बाय कमिटी. अँड फोर्थ, फॅमिली फंक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टेम्पररी इलनेस अप्रूव्ड बाय द कमिटी. समितीने मंजूर केलेला तात्पुरता आजार. ठीक आहे. टेम्पररी इलनेस इज एक्सेप्टेबल ओनली इफ अप्रूव्ड बाय द कमिटी. समितीने मान्यता दिल्यास तात्पुरता आजार वैध कारण ठरतो. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये थेरी पण आहे आणि MCQ सुद्धा दिलेले आहेत 3500+. ठीक आहे. याची प्राइस आहे 250. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. मराठीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये हवी असेल ते इंग्लिशमध्ये घेऊ शकता, ज्यांना मराठीमध्ये पाहिजे असेल ते मराठीमध्ये सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड, अ मेंबर ॲबसेंट फॉर 4 successive months रिगार्डलेस ऑफ रिझन शाल. बघा, सदस्य सलग 4 महिने अनुपस्थित राहिल्यास कोणते कारण असले तरी. बघा ऑप्शन आहे कंटिन्युअस इज जस्टिफाईड. सेकंड, बी सस्पेंडेड. थर्ड, वॅकेट हिज सीट. अँड फोर्थ, अपील फॉर टू द मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॅकेट हिज सीट. त्याचे पद रिक्त होते. ठीक आहे. 4 months of continuous absence cause seat to be vacated automatically. सलग 4 महिने अनुपस्थित राहिल्यास पद आपोआप रिक्त होते. नेक्स्ट, फोर्थ, हू हॅज द ऑथॉरिटी टू अप्रूव्ह रिझन फॉर ॲबसेन्स. अनुपस्थिती मागील कारणे मंजूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे. तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, स्टँडिंग कमिटी अँड मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टँडिंग कमिटी स्थायी समिती. ठीक आहे. ओनली द स्टँडिंग कमिटी कॅन अप्रूव्ह कॉज फॉर ॲबसेन्स. अनुपस्थिती मागील वैध कारणे मंजूर करण्याचा अधिकार फक्त स्थायी समितीकडे असतो. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग कॉज अँड ऑटोमॅटिक वॅकन्सी इन द स्टँडिंग कमिटी. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सदस्याचे पद आपोआप रिक्त होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नॉन सबमिशन ऑफ रिपोर्ट. सेकंड, सीझिंग टू बी काउन्सिलर. थर्ड, लुझिंग लोकल इलेक्शन. अँड फोर्थ, मिसिंग 1 meeting. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सीझिंग टू बी अ काउन्सिलर. नगरसेवक राहणे थांबवणे. ठीक आहे. सीझिंग टू बी काउन्सिलर डायरेक्टली वॅकेट द मेंबर सीट. नगरसेवक राहणे थांबल्यास सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. नेक्स्ट, सिक्स्थ,
अ कॅज्युअल वॅकन्सी अरायझेस व्हेन अ मेंबर्स, सदस्याच्या कोणत्या कृतीमुळे आकस्मिक रिक्तता उद्भवते? तर बघा ऑप्शन आहे टेक कॅज्युअल लिव्ह, सेकंड शिफ्ट टू अनादर सिटी, थर्ड डाईज और रिझाईन, अँड फोर्थ कंप्लेन अगेन्स्ट कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डाईज और रिझाईन, मृत्यू होतो किंवा राजीनामा देतो तेव्हा. ठीक आहे. डेथ और रेजिग्नेशन क्रिएट अ कॅज्युअल वॅकन्सी, मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे आकस्मिक रिक्तता उद्भवते. नेक्स्ट 7, हू फिल अ कॅज्युअल वॅकन्सी इन द स्टँडिंग कमिटी, स्टँडिंग कमिटी मधील आकस्मिक रिक्तता कोण भरतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी इटसेल्फ, सेकंड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड कॉर्पोरेशन, अँड फोर्थ मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉर्पोरेशन, मीन्स महापालिका. ठीक आहे. द कॉर्पोरेशन अपॉइंट समवन टू फिल द वॅकन्सी, महापालिकाच ही जागा भरते. नेक्स्ट 8, हाऊ लॉंग डज द न्यू अपॉइंटी होल्ड ऑफिस इन कॅज्युअल वॅकन्सी, आकस्मिक रिक्ततेवर नियुक्त सदस्य किती कालावधीसाठी पदावर राहतो? तर बघा ऑप्शन आहे फुल 5 year टर्म, सेकंड अंटिल नेक्स्ट मीटिंग, थर्ड ओनली टिल ओरिजिनल मेंबर्स टर्म, अँड फोर्थ अंटिल रेजिग्नेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ओनली टिल ओरिजिनल मेंबर्स टर्म, मूळ सदस्यतेच्या उर्वरित कार्यकाळापर्यंत. ठीक आहे. द न्यू अपॉइंटी सर्व ओनली द रिमाइंडर ऑफ द टर्म, नवीन सदस्य फक्त मूळ सदस्याच्या उर्वरित कार्यकाळ पूर्ण करतो. नेक्स्ट 9th, स्टँडिंग कमिटी कॅन डेलिगेट्स पॉवर्स टू, स्टँडिंग कमिटी आपले अधिकार कोणाला हस्तांतरित करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड पब्लिक असोसिएशन, थर्ड स्पेशल कमिटी अंडर सेक्शन 30 अँड लोकल MLA. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पेशल कमिटी अंडर सेक्शन 30, कलम 30 अंतर्गत विशेष समिती. ठीक आहे. डेलिगेशन इज अलाउड ओनली टू स्पेशल कमिटी अंडर सेक्शन 30, केवळ कलम 30 अंतर्गत विशेष समितीला अधिकार दिले जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट 10th, डेलिगेशन ऑफ पॉवर बाय स्टँडिंग कमिटी नीड, स्टँडिंग कमिटी कडून अधिकार हस्तांतरण करण्यासाठी आवश्यकता काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1/3 वोट, सेकंड हाफ द मेंबर सपोर्ट, थर्ड 2/3 ऑफ मेंबर प्रेझेंट, अँड फोर्थ मेयर अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 2/3 ऑफ मेंबर प्रेझेंट, उपयुक्त 2/3 सदस्यांचे समर्थन. ठीक आहे. रिझोल्युशन मस्ट बी कॅरीड बाय 2/3 वोट ऑफ मेंबर प्रेझेंट, उपस्थित सदस्यापैकी 2/3 बहुमताने ठराव संमत करणे आवश्यक असते. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे, थेरी प्लस MCQs. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. याच्यामध्ये थेरीसुद्धा आहे प्लस MCQs आहे आणि अपडेटेड आहे May 2025. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, व्हॉट मस्ट अ स्पेशल कमिटी फॉलो आफ्टर डेलिगेशन, अधिकार हस्तांतरणानंतर विशेष समितीने काय पाळले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर ॲडवाइस, सेकंड कमिशनर रिपोर्ट, थर्ड इन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग कमिटी, अँड फोर्थ इट्स ओन जजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीचे निर्देश. ठीक आहे. इट मस्ट कन्फर्म टू स्टँडिंग कमिटी इन्स्ट्रक्शन, विशेष समितीने स्थायी समितीचे निर्देश पाळणे आवश्यक असते. नेक्स्ट 12th, व्हॉट मस्ट बी डन आफ्टर डेलिगेशन रिझोल्युशन इज पास, अधिकार हस्तांतरणाचा ठराव संमत झाल्यावर काय करावे लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिपोर्टेड टू स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड पब्लिश इन गॅजेट, थर्ड इन्फॉर्म टू कॉर्पोरेशन, अँड फोर्थ सेंड टू मीडिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्फॉर्म टू कॉर्पोरेशन, महापालिकेला कळवावे. ठीक आहे. द स्टँडिंग कमिटी मस्ट रिपोर्ट द रिझोल्युशन टू द कॉर्पोरेशन, ठराव संमत झाल्यानंतर महापालिकेला त्याची माहिती द्यावी लागते. ओके. नेक्स्ट 13, कॉर्पोरेशन कॅन डू व्हॉट टू डू अ डेलिगेशन रिझोल्युशन, महापालिका हस्तांतरण ठरावाबाबत काय करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर इट, सेकंड कॅन्सल इट एनी टाइम, थर्ड मॉडिफाईड पार्टिशली, अँड फोर्थ पोस्टपोन इट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅन्सल इट एनी टाइम, कधीही रद्द करू शकते. ठीक आहे. द कॉर्पोरेशन मे कॅन्सल सच रिझोल्युशन ॲट एनी टाइम, महापालिका अशा ठरावाला कोणत्याही वेळी रद्द करू शकते. ठीक आहे. नेक्स्ट 14, हाऊ इज अ सब कमिटी फॉर्म अंडर स्टँडिंग कमिटी, स्टँडिंग कमिटी अंतर्गत उपसमिती कशी गठीत केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर ऑर्डर, सेकंड जनरल पब्लिक वोट, थर्ड बाय स्पेसिफिक रिझोल्युशन, अँड फोर्थ बाय कॉर्पोरेशन ॲक्ट.
तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय स्पेसिफिक रिझॉल्युशन. विशिष्ट स्पेसिफिक रिझॉल्युशन मस्ट बी पास बाय स्टँडिंग कमिटी. उपसमिती गठीत करण्यासाठी स्थायी समितीने विशिष्ट ठराव संमत करणे आवश्यक असते. नेक्स्ट 15. व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ मेंबर इन सब कमिटी. उपसमितीत किमान किती सदस्य असणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे 5, 4, 3, 2. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 3. सब कमिटी मस्ट कन्सिस्ट ऑफ ॲटलिस्ट 3 मेंबर. ठीक आहे, उपसमितीमध्ये किमान 3 सदस्य असणे आवश्यक आहे. नेक्स्ट 16. हू अपॉइंट मेंबर ऑफ सब कमिटी. उपसमितीचे सदस्य कोण नेमते. तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड स्टँडिंग कमिटी, थर्ड मेयर अँड फोर्थ कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टँडिंग कमिटी, स्थायी कमिटी. ठीक आहे, द स्टँडिंग कमिटी अपॉइंट देम वाया रिझॉल्युशन्स. ठीक आहे, स्थायी कमिटी ठरावाद्वारे उपसमितीचे सदस्य नियुक्त करते. नेक्स्ट 17. विच लॉ कंटेन धीज प्रोव्हिजन. ही तरतूद कोणत्या कायद्यात आहे. मी स्टँडिंग बघा ऑप्शन आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्ट, सेकंड महाराष्ट्र जिल्हा परिषद ॲक्ट, थर्ड महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट अँड बॉम्बे विलेज पंचायत ॲक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. ठीक आहे, द प्रोव्हिजन आर अंडर द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. नेक्स्ट 18. डेलिगेशन ऑफ पॉवर टू स्पेशल कमिटी मस्ट बी. विशेष समितीला अधिकार हस्तांतरण कसे करावे लागते. बघा ऑप्शन आहे ओरल, रिटर्न, पास बाय वोट अँड ऑल ऑफ द वोट. करेक्ट आन्सर आहे थर्ड पास बाय वोट. ठरावाद्वारे संमत करावे लागते. इट मस्ट बी पास बाय रिझॉल्युशन थ्रू थर्ड पार्टी मेजॉरिटी. 2/3 उपस्थित सदस्यांनी संमत ठरावाद्वारे अधिकार हस्तांतरित होतो. नेक्स्ट 19. विच सेक्शन डील विथ ऑटोमॅटिक वॅकेशन ड्यू टू ॲब्सेन्स. अनुपस्थितीमुळे आपोआप पद रिक्त होणे या संदर्भातील कलम कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 21, सेक्शन 22, सेक्शन 23, सेक्शन 24. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 22 कलम 22. सेक्शन 22 कवर मेंबर ॲब्सेन्स अँड सीट वॅकन्सी. ठीक आहे. नेक्स्ट 20. सेक्शन 23 मेनली डिस्कस. कलम 23 मध्ये मुख्यतः काय सांगितले आहे. तर बघा ऑप्शन आहे सब कमिटी पॉवर, सेकंड ऑडिट ऑफ अकाउंट्स, थर्ड कॅज्युअल वॅकन्सी इन स्टँडिंग कमिटी अँड फोर्थ पेनॉल्टी फॉर मिसकंडक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅज्युअल वॅकन्सीज इन स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीतील आकस्मिक रिक्तता. नेक्स्ट 21. हू मे कॅन्सल अ डेलिगेशन ऑफ पॉवर टू स्पेशल कमिटी. विशेष समितीला दिलेले अधिकार कोण रद्द करू शकतो. तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड स्टँडिंग कमिटी, थर्ड कॉर्पोरेशन अँड फोर्थ मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉर्पोरेशन, महापालिका. ठीक आहे, द कॉर्पोरेशन होल्ड द पॉवर टू कॅन्सल द डेलिगेशन्स ॲट एनी टाइम. महापालिका विशेष समितीला दिलेला अधिकार कोणत्याही वेळी रद्द करू शकते. नेक्स्ट 22. स्टँडिंग कमिटी मे डेलिगेट्स पॉवर टू सब कमिटी. स्टँडिंग कमिटी उपसमितीला अधिकार कसे हस्तांतरित करू शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट विथ जनरल अप्रुव्हल, सेकंड विदाउट रिझॉल्युशन, थर्ड बाय स्पेसिफिक रिझॉल्युशन अँड फोर्थ बाय गव्हर्नमेंट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय स्पेसिफिक रिझॉल्युशन, विशिष्ट ठरावाद्वारे. ठीक आहे, डेलिगेशन ऑफ सब कमिटी रिक्वायर अ स्पेसिफिक रिझॉल्युशन. विशिष्ट ठरावाद्वारेच उपसमितीला अधिकार हस्तांतरित करता येतात. नेक्स्ट 23. व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर स्पेशल कमिटी टू ॲक्ट. विशेष समितीने काय करण्यासाठी काय आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिशनर परमिट, सेकंड पब्लिक नोटिफिकेशन, थर्ड कन्फॉर्मिटी टू इन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग कमिटी अँड फोर्थ इंडिपेंडंट डिस्क्रिएशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड कन्फॉर्मिटी टू इन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीच्या निर्देशांचे पालन. ठीक आहे, स्पेशल कमिटी मस्ट फॉलो स्टँडिंग कमिटी इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट 24. डेलिगेशन टू सब कमिटी इज सब्जेक्ट टू. उपसमितीला अधिकार देताना कोणत्या अटी लागू होतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रँडम मीटिंग, सेकंड स्टँडिंग कमिटी रूल, थर्ड पार्टी व्हिप अँड फोर्थ नो लीगल कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टँडिंग कमिटी रूल, स्थायी समितीचे नियम. ठीक आहे, डेलिगेशन इज सब्जेक्ट टू रूल फॉर्म बाय स्टँडिंग कमिटी. उपसमितीवर हस्तांतरित अधिकार स्थायी समितीने ठरलेल्या नियमांच्या अधीन असतात. नेक्स्ट 25.
इफ अ काउन्सिलर डज नॉट एक्सेप्ट अपॉइंटमेंट टू द स्टँडिंग कमिटी, कोणताही नगरसेवक स्टँडिंग कमिटीवर नियुक्ती नाकारल्यास काय होतो? तर बघा ऑप्शन आहे, ही इज फाईन. सेकंड, ही लॉस काउन्सिलरशिप. थर्ड, वॅकन्सी अरायझेस. अँड फोर्थ, ही मस्ट अपियर बिफोर कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॅकन्सी अराईज, जागा रिक्त होते. नॉन एक्सेप्टन्स ऑफ ऑफिस कॉज अ कॅज्युअल वॅकन्सी, मीन्स सदस्यता स्वीकारले नाही तर आकस्मिक रिक्तता निर्माण होते. तसंच बघा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट इंग्लिश आणि मराठी, तसंच राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट अँड जेई सिव्हिल अँड इन्फॉर्मेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे. तसंच अकाउंटची सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.